ओम साईराम. श्रोतेजन हो, आता आपण अध्याय 3 भाग 2 बाबांच्या आशीर्वादानेच ऐकूया. या संबंधाने बाबा आणखी काही शब्द बोलले ते आता ऐकवितो. सज्जन श्रोत्यानो, आपण काळजीपूर्वक लक्ष द्या. सन 1916 साली माझी सरकारची नोकरी पुरी झाली. यथायोग्य पेन्शन बसली आणि शिर्डीला जाण्याची वारी आली. गुरुपौर्णिमेचा तो दिवस होता आणि भक्त मंडळी गुरुपूजेसाठी जमली होती. त्या प्रसंगी अण्णा चिंचणीकरांनी आपणहून बाबांना कशी विनंती केली आणि माझी कशी शिफारस केली ते ऐका. अण्णांना माझी मोठी काळजी म्हणून ते बाबांपुढे अजिजी करू लागले. ते म्हणाले, बाबा, यांच्या वाढत्या संसारासाठी यांच्यावर कृपा करा की, दुसरी नोकरी लावा की, ही पेन्शन त्यांना कशी पुरी पडेल, यांची चिंता टळे असे काहीतरी करा की. त्यावर बाबांनी उत्तर दिले, त्याला मिळेल मेली नोकरी. त्याने आता माझी चाकरी करावी, म्हणजे संसारात सुख लाभेल. त्याची ताटे सदा भरलेली असतील, मरेपर्यंत कधीही रिकामी नसतील. भावभक्तीने मतपर होता म्हणजे माझा आश्रय घेतला तर सर्वदा याची संकटे दूर होतील. काही केले तर काय बिघडले असे जे लोक म्हणतात ते चळले आहेत. धर्मशास्त्रात सांगितलेले वागणे ज्यांनी सोडले आहे त्यांना आधीच टाळावे. समोरून येत असले तर बाजूला जावे, त्यांना महाभयंकर समजावे. वेळ पडल्यास थोडा त्रासही भोगावा, पण त्यांच्या छायेसही राहू नये. चांगले वर्तन न ठेवणारा, चारित्र्य भ्रष्ट झालेला, कोणत्याही गोष्टीचा नीट अभ्यास न करून निश्चय करणारा, धर्माचार व विधी न पाळणारा आणि अनुकूल प्रतिकूल यांचा विचार न करणारा जो असेल तो आपले कल्याण कसे साधू शकेल. विशेष ऋणानुबंधाशिवाय कोणीही आपल्यापाशी येत नसते. म्हणून कुत्रे, डुक्कर किंवा माशी जरी असली तरी कोणालाही हडहड करू नये. यापुढे त्याने माझी भक्तिभावाने सेवा करावी, म्हणजे देवाला करुणा येईल आणि त्याला कधीही कमी न होणारा धनाचा साठा प्राप्त होईल. तू म्हणशील, मी ही पूजा कशी करावी, मी कोण हे कसे खात्रीने जाणावे. साईचा देह तर नाश पावणारा आहे आणि पूजण्यास अगदी योग्य ब्रह्म तर नाश न पावणारे आहे. श्रीकृष्ण भगवानाने अर्जुनाला गीतेत सांगितले आहे की 8 प्रकारच्या प्रकृती रूपाने म्हणजे पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार. पहा गीता अध्याय 7 श्लोक 4. मी चहूकडे भरलेला आहे. जे काही नाम रूप आकार व या चराचर सृष्टीत आहे ते मीच 8 प्रकारच्या प्रकृतीने नटलेलो आहे. ही चमत्कारिक कृती माझीच आहे. ओम हे मला दर्शविणारे आहे. त्याचे उद्दिष्ट मी एकच आहे. विश्वाच्या बाह्य स्वरूपात अनेक वस्तू आहेत, पण त्या सर्वांदेखील मी एकच भरलेला आहे. आपल्याशिवाय जेथे आणखी दुसरी वस्तू नाही तेथे पहा. इच्छा कशाची असणार. अवघा मीच ठिकठिकाणी 10 दिशांमध्ये भरलेला आहे. सर्व ठिकाणी मीच पूर्णपणे आहे. या भावनेमुळे मी व माझे हा भाव वितळून जातो. त्याला इच्छा करण्यासारखे काय असेल. तो सर्व ठिकाणी संपूर्णपणे असतो आणि इच्छा या बुद्धीत उगवतात. त्यांचा आत्म्याशी संबंध नसतो. साई महाराज हे मूर्तिमंत आपले आत्माच आहेत. तेथे कामनांची स्फूर्ती ती कुठली. कामनांचे नाना प्रकार आहेत, पण ते मी कोण याचा अर्थ कळताच विरून जातात. जशा गाऱ्या सूर्याच्या किरणांनी तापल्या की वितळून जातात. मन, बुद्धी वगैरे इंद्रियांचं मी स्थूल विराट नव्हे, तसेच मी सूक्ष्म हिरण्यगर्भ नव्हे. मी तर अनादी प्राचीन साक्षी आहे. अशा प्रकारे गुण व इंद्रिय यांच्या पलीकडच्या विषयांविषयी मला आसक्ती नाही. माझ्याशिवाय या जगात रिकामी जागा नाही. करता करविता मी नव्हे. मन, बुद्धी इत्यादी इंद्रिय समूह अवघे जड आहेत याची जेथे जाणीव असते तेथेच विरक्ती प्रकट होत असते आणि ज्ञानाच्या आवरण दूर केले जात असते. हे लक्षात ठेवा. जेथे आपल्या आत्मस्वरूपाची आठवण राहत नाही तेथेच मायेचा प्रादुर्भाव होतो. जेथे मी दाट चैतन्य स्वरूप आहे याची आठवण ठेवली जाते तेथे शुद्ध व पूर्ण आनंद उत्पन्न होतो.
त्या माझ्याकडे वृत्ती फिरवावी. तीच माझी सेवा व तीच माझी भक्ती होय. चैतन्ययुक्त आनंद असा जो मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव येऊन जी शुद्ध अवस्था प्राप्त होते त्यालाच ज्ञान म्हणतात. अयमात्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्मच आहे. प्रज्ञानमानंद ब्रह्म, ज्ञान व आनंद म्हणजे ब्रह्म होय. हे जगात वास्तविक किंवा खरे नाही म्हणून त्याच्याविषयी भ्रम होतो. वास्तविक असे जे ब्रह्म ते मीच आहे. नित्य शुद्ध बुद्ध म्हणजे ज्ञानी मुक्त व सत्य असा मी साक्षात वासुदेव आहे आणि ओम याच्याशी संबंधित आहे. त्या माझे श्रद्धा व भक्तिपूर्वक केलेले पूजन स्वतःचे कल्याण करणारे असते. असा मी कोण ते समजून माझे यथार्थ पूजन करावे आणि अनन्य शरण होऊन माझ्यामध्ये एकरूप होऊन जावे. नदी समुद्राला शरण गेल्यावर पुन्हा परतून येईल का? समुद्राला आलिंगन दिल्यावर तिचे वेगळे नदीपण उरेल का? तेलाने भिजलेल्या कापसाची वात दिव्याच्या ज्वाळेला भेटायला गेली तर ती स्वतःच दिव्य तेज होऊन जाते. तशीच संतांच्या चरणी शरण गेल्यावर आपली स्थिती होते. दाट चैतन्ययुक्त असा जो अल्लाह मालिक, याशिवाय ज्याच्या चित्ताला चिंतन नाही, जो शांत निरपेक्ष व समदर्शन आहे, त्याला मी पण कसे असेल? निर्ममत्व म्हणजेच यशाबद्दल मोह किंवा आसक्ती नसणे, निरहंकृती म्हणजेच कोणत्याही कर्माचा अहंकार नसणे, निर्द्वंद्वत्व म्हणजे सुख दुःख लाभ हानी इत्यादी परस्पर विरोधी मनोविकारांपासून अलिप्त असणे. या 4 गुणांची जेथे वसती तेथे मीपणाची स्थिती ती कुठली? तात्पर्य हे की जे 8ही गुण श्री साईंच्या अंगी असताना मीपणाला ते कसे स्थान असेल किंवा मी पण ते कसे उपयोगात आणले जाईल? ज्याचे मी पण सर्व विश्वात भरलेले आहे त्याचेच माझे मी पण एक लहानसा तुकडा आहे. ते साई चरणी समर्पण करणे हीच माझी संपूर्ण सेवा आहे. श्रीमद भागवत पुराणात भगवंताचे वचन आहे की जो माझी सेवा करतो, माझे भजन करतो व मला अनन्यपणे शरण येतो तो माझ्याशी एकरूप होतो. कीटकीला भ्रमराचे ध्यान असते त्यामुळे तिला भ्रमरपण लाभते. तसेच शिष्याचे असते. शिष्याने आपल्या गुरुची भक्ती केली की तो आपल्या गुरुसारखा होऊन जातो. सारखा या शब्दाने जे वेगळेपण मनात येते तेही गुरुला एक क्षणही सहन होत नाही. गुरुला शिष्याशिवाय गुरुत्व नाही आणि शिष्यत्व गुरुत्वाहून वेगळे नाही. असो, ज्याची पूजा करण्याची आज्ञा केली तो मी म्हणजे साई कोण याची व्याख्या केली. ती दृढ करण्यासाठी एक गोष्ट आठवली आणि ओघाने आली ती सांगतो. एकदा शिर्डीला एक रोहिला आला आणि बरेच दिवस तेथे राहिला. त्याला बाबांच्या गुणांचा मोह पडला आणि तो बाबांवर प्रेम करू लागला. शरीराने एखाद्या रेड्यासारखा लठ्ठ व स्वैरवर्तन करणारा तो कोणाला जुमानत नव्हता. अंगात पायगोळ कफनी घालायचा आणि मशिदीत राहायचा. दिवस असो की रात्र, मशिदीत असो की चावडीत असो, मोठ्या आवाजाने अतिशय उल्हासाने व लहर येईल तेव्हा कलमी तो वाचत असे. साई महाराज शांतीचा पुतळा होते, परंतु गावातील लोक फार कंटाळले. त्याची मध्यरात्रीही ही बडबड चाले आणि सगळ्यांच्या झोपेला अडथळा होत असे. दिवसा उन्हातानात शेतात किंवा रानात खपावे आणि रात्री झोपही शांतपणे नाही म्हणून लोक अत्यंत त्रासले. बाबांना नसेल त्रास होत, परंतु लोकांना तर ती मोठी पीडा होती. रात्री सुखाची झोप न मिळाल्याने त्यांना रोहिल्याचा संताप आला. त्यांना इकडे आड तिकडे विहीर झाले. कुठवर धीर धरावा? रात्रंदिवस ही किरकिर, काय करावे याची त्यांना मोठी फिकीर पडली. रोहिला आधीच माते फिरू, त्यातून त्याला बाबांचे मोठे उत्तेजन. त्यामुळे तो फार बेताल झाला, चढेल व ताठर झाला. लोकांना वाटेल तसे बोलू लागला आणि मर्यादेबाहेर बेफाम उलटला. मग गावही त्याच्यावर फिरला. साई माऊली अत्यंत मायाळू, शरणागताला पाठीशी घालणारे म्हणून गावची सर्व मंडळी गयावया करून विनंती करण्यासाठी बाबांपाशी आली. परंतु बाबांनी लक्ष दिले नाही. उलट गावकऱ्यांनाच ते म्हणाले, रोहिल्याला सतावू नका, तो मला फार आवडतो. या रोहिल्याची बायको घरगुशी आहे, त्याच्याजवळ नांदणे तिला जमत नाही म्हणून त्याला चुकवून ती अवदसा माझ्यापाशी यायला उत्सुक झाली आहे.
त्या रांडेला पडदपोशी म्हणजे पडद्याची किंवा बुरख्याची चाल माहीत नाही. तिने लाज लज्जा वेशीवर टांगली आहे. तिला बाहेर घालवून दिली तर ती बलात्काराने घरात घुसते. ओरडणे थांबवण्याची संधी घेऊन ती दुर्बुद्धी राण घरात घुसू पाहते. परंतु तो ओरडू लागला की ती खात्रीने पळून जाते आणि मला सुख समाधान लाभते. त्याच्या वाटेला कोणी जाऊ नका. त्याला मुक्तकंठे ओरडू द्या. त्याच्याशिवाय मला रात्र निघत नाही. त्याच्यामुळे मला मोठे सुख मिळते. त्याचे असे ओरडणे मला फायद्याचे आहे. हा परोपकार करणारा रोहिला मला अत्यंत सुखदायक आहे. त्याला वाटेल तसे ओरडू द्या. त्यातच माझे कल्याण आहे. नाहीतर ती दुष्ट रोहिली मला कष्ट देईल. ती स्वतःच जेव्हा थकेल तेव्हाच आपोआप स्वस्थ बसेल. मग तुमचा कार्यभाग साधेल आणि ती रान मलाही झोंबणार नाही. साई महाराजांची असे म्हटल्यावर तेथे इलाजच खुंटला. बाबांच्या मनाला याचा गोंगाट वाटत नाही. मग आम्हाला काय उपयोग? आधीच रोहिल्याला ओरडण्याची आवड, त्यात आता बोंबाबोंब करण्यास मोकळी. घशाला कोरड पडेपर्यंत कलमे पडण्याचा ताळतंत्राशिवायचा झपाटा त्याने लावला. सर्व लोक आश्चर्य करू लागले की केवढे बाबा क्षमाशील की ज्या ओरडण्याने डोके उठावे त्याने ते तल्लीन होतात. काय भयंकर ती ओरड! घशाला कोरड कशी पडत नाही? बाबांचा मात्र एकच आग्रह, त्याला दरडावू नका. रोहिला दिसायला वेडापीर होता, तरी त्याला बाबांबद्दल अत्यंत आदर होता. आपल्या धर्माप्रमाणे मोठ्या आनंदाने तो कलमे पडत असे. वाणी हळुवार किंवा मोठी हा विचार भक्ताच्या पोटी नसतो. तो स्फूर्ती देईल त्याप्रमाणे उठल्या सुटल्या हरिनामाचा गजर करीत सुटतो. आपल्या स्वाभाविक घरघर आवाजाने अल्लाहो अकबर असा नामगजर रोहिला करीत असे आणि सदा आनंदयुक्त मनाने कलमे पडत असे. ज्याला हरिनामाचा कंटाळा त्याच्या विटाळाला बाबा भीत असत. ते म्हणत, ज्याला भजनांचा छंद आहे त्याला उगीच का हकलविता? जेथे माझे भक्त भजन करतात तेथे मी झोपही न घेता वास करीत असतो. या भगवंताच्या वचनाची प्रचिती बाबांनी अशा प्रकारे दाखवली. ओले कोरडे मागून खाणाऱ्या नाहीतर उपाशी राहणाऱ्या रोहिल्याला बाईल ती कुठली आणि बाबांपाशी जाईल ती कुठून? रोहिला कफल्लक, एक पैसाही त्याला मोलाचा. त्याचे कसले लग्न व कुठली बायको? बाबा तर बालपणापासून ब्रह्मचारी. ही सारी कथा काल्पनिकच. रोहिला घसाफोड करीना की. कलमे ऐकून बाबांना संतोष होत होता. ती ते रात्रंदिवस ऐकत असत. झोप जणू काय त्यांच्या पुढे विषयच होते. कुठे कलम्यांची उपदेशपूर्ण वाणी व कुठे गावकऱ्यांची पोकळ गारहाणी. त्यांना ठिकाण्यावर आणण्यासाठी बाबांचे हे सोंग होते. अशा तऱ्हेने ज्याची नामस्मरणावर प्रीती त्या रोहिल्याची संगत मला आवडते, हे आपले मत सगळ्यांना अनुभवासकट बाबांनी दाखवून दिले. दृश्य, दृष्टा व दर्शन हे सर्व ज्याला गाढ चैतन्याने भरलेले वाटते, तो मग ब्राह्मण असो की पठाण, त्याला दोघंही एकसारखेच. ओम साईराम. श्रोतेजनो, आता आपण अध्याय 3 भाग 2 इथेच संपूया. पण त्याआधी ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ओम साईराम.